थँक्यू. गणेश वंदना तयार ठेवायची आहे मयूर. सगळ्या टीम्सना विनंती आहे, चला लाईनअप करून उभे राहा. सगळ्या टीम्स, सगळ्यांना विनंती आहे, आपण ज्या पद्धतीने दरवर्षी उभे राहतो सगळ्यांचा फोटोशूट झालेला आहे. तेंडा चला लवकरात लवकर. बटावले लग्न झाले, आता नका काढू, या लवकर पुढे. समीर, सुरत कांबळे यांची टीम, चला आपण लाईन मध्ये या सगळ्यांनी. आप आपल्या टीम बरोबर उभे राहा. आजचा दिवस तुमचे मित्र तुमच्या विरोधात उभे राहणार आहेत, त्यामुळे कोणी आपली टीम सोडून दुसरीकडे उभे राहू नका. संतोष, मॅडी, सूरज, सिद्धू कुठे आहे? सिद्धू अल्पेश कळंबे, तुमचा आयकॉन आलेला नाही, पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. अल्पेश कळंबे, आपण या गोष्टीची नोंद घ्यायची. तुमचा आयकॉन नाही आला तर आम्ही तुझा पण आयकॉन नाही आहे. अरे पण तुला किती जागा द्यायची? चला तिकडे थोडे सरका चालेल. आशू तुझी टीम थोडी तिकडे सरकून घे, कारण तेव्हा तिकडे लाईन मोठी गेली. आई बारुंडा 11चे खेळाडू लवकरात लवकर यायचंय. विजय आलाय. तर मान्यवरच या ठिकाणी आगमन झालं. आदरणीय धवलदादा चोरगे, सागरजी पाटील, मिनुताई शाह आणि थोड्याच वेळात आदरणीय प्रशांतजी राऊत साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे. तेजस्वी कांबळे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय पत्रकार वर्माजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर समाजसेवक धनंजय झा साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. थोड्याच वेळात आदरणीय प्रतिभाताई पाटील मॅडम आणि प्रशांतजी राऊत साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. नगरसेविका प्रतिभाताई पाटील मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. वेलकम मॅडम, आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती, आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा आपली प्रार्थनीय उपस्थिती या स्पर्धेला त्यांनी दाखवलेली आहे. मी विनंती करेन मॅडम आपण जॉईन व्हा. समाजसेविका नंदाताई या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. मी त्यांना विनंती करेल आपण सुद्धा येऊन जॉईन व्हा. काही क्षणाचा विलंब आहे, कारण आदरणीय प्रशांतजी राऊत साहेब यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि ते आगमन झाल्यानंतर आपण उद्घाटन सोहळ्याकडे जाणार आहोत. अनेक साऱ्या गोष्टी आहेत
या स्पर्धेच्या शुभारंभी आपण त्या गोष्टींना फॉलो करणार आहोत आणि त्याच सिक्वेन्सने या कार्यक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. ज्यांचे ज्यांचे आयकॉन आलेले नाहीत तुम्ही फोन करून घ्या, कारण ज्या वेळेला स्पर्धेला सुरुवात होईल त्यावेळेला कोणाच्याही कोणतीही सबब कारण ऐकलं जाणार नाही. फुलपाडा प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये 5 वर्ष कंप्लीट होतात. हे 6वं वर्ष आहे, हे 5वं वर्ष आहे आणि या 5व्या वर्षामध्ये आपण त्या 5व्या वर्षात सेलिब्रेशन सुद्धा करणार आहोत. या मैदानावरती खेळण्याची मला वाटते खेळण्यात येणारे हे शेवटचं वर्ष असावं कदाचित, त्यानंतर जागा बदलावी लागेल. बट खूप वर्ष या मैदानावरती आपण सर्वांनी चांगला खेळ केला, चांगला एन्जॉय केलं. याच मैदानावरती अनेक खेळाडू घडलेले आहेत, त्यामुळे या मैदानाशी असलेलं जवळचं नातं या सगळ्यांचं खूप मोठ्या भावना, इमोशन्स या मैदानाच्या प्रती आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. औचित्य आहे PPLचं फुलपाडा प्रीमियर लीग आणि या फुलपाडा प्रीमियर लीग ची सुरुवात थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे. फुलपाडा प्रीमियर लीग म्हटलं की या सर्व खेळाडूंची एक क्रिकेटशी जोडलेली नाळ आणि त्या नाळीतील हा एक मुख्य घटक. आणि या फुलपाडा प्रीमियर लीगचा या 5व्या पर्वातला उद्घाटन सोहळा खेळपट्टीच्या दिशेने म्हणजे आत्मत खेळपट्टीच्या वरती पार पडला जाणार आहे. यष्टांचं पूजन करून उपस्थित मान्यवर आदरणीय धवलदादा चोरगे, त्यानंतर सागरजी पाटील, प्रतिभाताई पाटील आणि मिनुताई झा यांना विनंती करेल की आपण समोर यायचंय. क्रिकेटची देवता खेळपट्टी आणि यष्टी त्याचं पूजन केलं जातंय. आदरणीय प्रतिभाताई पाटील यांच्या शुभ हस्ते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु. श्रीफळ वाढवण्यासाठी आदरणीय समाजसेवक धनंजय झा साहेब, धनंजय झा साहेबांना विनंती करू आपण श्रीफळ वाढवण्यासाठी समोर यायचं. नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना गणरायाच्या सर्वप्रथम गणरायाचं पूजन केलं जातं आणि त्यासाठी गणेश आदरणीय ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया. ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः रवींद्र म्हात्रे, अष्टविनायक रवी म्हात्रे नमः आपण यायचं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करत नगरसेवक आदरणीय प्रशांतजी राऊत साहेब यांचं. श्री सिद्धि
सिद्धिविनायक या नमो स्पर्धेच्या नमः उद्घाटन सोहळ्यासमयी अष्टविनायक विशेष अतिथी मुख्य अतिथी म्हणून आदरणीय प्रशांत राऊत साहेब यांचं या ठिकाणी आगमन होताना आपण पाहतोय. ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा आदरणीय प्रशांत राऊत साहेबांना विनंती केली की आपण श्रीफळ पाठवण्यासाठी समोर यायचंय. शुभं कुरुत्वं दवाखान्याच्या शुभारंभाचं श्रीफळ कल्याणं पाठवलं जातं. आरोग्यं धनसम्पदः बोला गणपती बाप्पा. कल्याणं त्यानंतर आरोग्यं धनसम्पदः सागरदादा पाटील यांना विनंती आपण यायचं. विनाशाय दीपज्योति नमोस्तुते दीपज्योति नमोस्तुते शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं बोला जीवदानी माते की. धनंजय झा साहेब आपल्याला विनंती आपण यायचं. आदरणीय प्रशांत राऊत साहेब यांच्या शुभाचे श्रीफळ वाढवला जातोय. बोला बारोंडा माते की. दीपज्योति त्यानंतर परब्रह्म धनंजय झा साहेब आपण यायचं. जनार्दनः दीपज्योति परब्रह्म दीपज्योति बोला जागेवाले की. हर तुम्हें आणि त्यानंतर संध्या तेजस कांबळे किंवा सूरज चव्हाण चव्हाण यांच्या शुभाचे श्रीफळ वाढवलं जातोय. कल्याणं आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः विजय सावंत यांच्या शुभास्ते श्रीफळ वाढवला जाणार आहे. ओ दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः ओ दीप तेजस्वी कांबळे यांच्या शुभाचे श्रीफळ वाढवला जाणार आहे. ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्यं देहि पुत्राश्च मती राष्ट्रगीत सुद्धा तयार करायचं. सदा थोडा वेळ शुभं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरुत्वं श्रीफळ वाढवून झालेलं आहे. त्यानंतर आरोग्यं धनसम्पदः बघा सगळ्यांसाठी एक या आयोजन कमिटीच्या आणि या संघाची एक विनंती होती या संपूर्ण फुलपाड्यातील खेळाडूंची. हे जे मैदान आहे या मैदानावरती या खेळाडूंनी खूप क्रिकेट खेळलेलं आहे. या मैदानावरती ते अनेक वेळा अनेक सण उत्सव साजरे करताना दिसलेले आहेत आणि कदाचित या वर्षी फक्त या मैदानात हे सर्वजण खेळू शकतात. आय थिंक पुढच्या वर्षी मैदान उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे सगळ्यांची विनंती आहे एक मानवंदना म्हणून या मैदानाचे असलेले त्यांच्यावरचे उपकार, कारण या मैदानामधून ते घडलेले आहेत त्यामुळे त्यांना सर्वांना या मैदानाला नतमस्तक व्हायचंय आणि त्यासाठी त्यांनी एक विनंती केली की आपण या सर्वांनी मिळून मैदानाला शेवटचं नतमस्तक करणार आहोत आणि या वर्षाचा खेळ फक्त आणि त्यानंतर पुढच्या वर्षी दुसरीकडे खेळण्यासाठी तयार राहणार आहोत. सो सगळ्यांना विनंती आपण या मैदानावरती नतमस्तक होण्यासाठी तयार राहायचंय. सो जॉन्टी करेल, जॉन्टीकडे सर्वांनी लक्ष द्यायचंय. लेट्स स्टार्ट. सगळे खेळाडू फुलपाडा प्रीमियर लीगचं हे 5वं वर्ष आणि या 5व्या वर्षानंतर अनेक इमोशन या मैदानाशी आहेत, अनेक साऱ्या आठवणी आहेत आणि त्यामुळे भावुक क्षण जरूर आहे. पण मित्र सगळ्याच गोष्टी आपल्यासाठी परमनंट नसतात. अजून चांगलं मैदान आपल्यासाठी पुढे उपलब्ध होईल आणि त्यासाठी इथून अनेक सारी राजकीय मंडळी असेल किंवा ही सारी मंडळी आपल्यासाठी प्रयत्न करणारच आहेत. तुर्तास राष्ट्रगीत घेणार आहोत आणि त्यानंतर आपण टॉसच्या प्रक्रियेकडे जाणार आहोत. मयूर तयार आहे राष्ट्रगीत? सगळ्यांनी ज्यांनी कोणी कॅप आणि गॉगल परिधान केलेले आहेत प्लीज आपण त्या काढा. देशाच्या सन्मानार्थ राष्ट्रीय प्रोटोकॉल म्हणून या गोष्टीचं पालन करायचंय. जे कोणी बसलेले आहेत त्यांनी उभं राहायचंय. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.
जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की एक साथ विश्राम. पहिली मॅच आणि पहिल्या मॅचच्या दोन्ही टीम्सचे कर्णधार हेमंत इलेवन आणि बारुंडा माऊली दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे. राऊत साहेबांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार या. मी साहेबांना विनंती करेल, साहेब आपण समोर यायचे आणि ट्रॉफीचं अनावरण सर्वप्रथम आपण करणार आहोत. सो धवलदादा, आदरणीय धनंजय सर आणि मिनुताई, प्रतिभाताई आपण समोर यायचे. सागरदादा पाटील, बाकीच्यांनी सुद्धा यायचे. कशी असणार फुलपाडा प्रीमियर लीगची ही ट्रॉफी, पीपीएल ची ट्रॉफी, आणि त्याचं अनावरण केलं जात आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या पीपीएल च्या ट्रॉफीचं अनावरण. पीपीएल पर्व 5 ही सुबक अशी ट्रॉफी ज्या ट्रॉफीचं अनावरण केलं गेलंय, खूप सुंदर हे ट्रॉफीला जिंकण्यासाठी आज फुलपाड्यातील सर्व खेळाडू एकमेकांसमोर दोन हात करताना दिसतील. मी प्रशांत राऊत साहेबांना विनंती केली की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं. अभी राउत साहब जी संबोधन करने वाले अपने, उससे पहले मैं ये फुलपारा का जो ये मैदान का प्रश्न है वो हम लोग इस पर बहुत दिनों से काम कर रहे हैं. अभी अपने महापौर है और हमारे सभी पैनल के नगर सेवक चुन के आए हैं. तो मैं प्रशांत राउत साहब से मांगनी करना चाहता हूं कि फुलपारा में एक मैदान महानगर पालिका की तरफ से हो, और ये हम कर भी सकते हैं. उसका मैं आपको बताता हूं. डैम के बगल में जो रास्ता है, 20 वर्ष पूर्व आदरणीय राजीव जी पाटिल उस समय में नगराध्यक्ष थे संभवतः, उन्होंने हम लोगों को बोला था कि ये जो डैम के बगल का जमीन है, ये जमीन उस समय महानगर पालिका और एक आदिवासी परिवार का केस चल रहा था. दुर्दैववश वो आदिवासी परिवार वो केस जीत गया, लेकिन अभी भी उस परिवार के टच में हम लोग हैं. अगर महानगर पालिका के तरफ से प्रयास हुआ तो हम लोग उसको बदलेन में या कोई भी करके, किसी भी करके वो जमीन लेकर के, और हो सकता है यह तेजस कामली को जस मिले और हम लोग इस फुलपारा मंडली को जस मिले, एक मैदान यहाँ पर फुलपारा गांव के लोगों को मिले. लगभग 1 लाख की आबादी है, जिसमें 70% युवा हैं. 70% हम लोग युवा आबादी है. हमारे बच्चे को खेलने के लिए कोई भी एक जगह नहीं है. हमें अच्छे कार्यक्रम के लिए, कथा के लिए कोई जगह नहीं है. इसके लिए मैं आपसे निवेदन करूंगा कि आप इस पर प्रयास करें. उस आदिवासी परिवार से जिनका वो जमीन है, जिस पर वो बांधकाम कर नहीं सकते हैं, क्योंकि डैम के बगल में है, तो ये अगर उधर मैदान रहेगा तो डैम भी परमानेंट सुरक्षित रहेगा. इस पर विचार किया जाए, ये निवेदन है. प्रशांत राऊत साहेबांना विनंती केली की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं. फुलपाडा प्रीमियर 2026 सर्व खेळाडूचे मी हार्दिक स्वागत आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सुंदर आयोजन, सुंदर ग्राउंड, आणि खरोखरच मगाशी IPL कुठली होती गाडी आपली काल, चॅम्पियन ट्रॉफी, हे सुंदर आयोजन केलेलं तेजस कांबळे आणि त्यांच्या टीमने. हे काल आम्ही आलेलो तेव्हा बघितलं. खरोखरच तेजस, तुझं मी अभिनंदन करेन
की हे करणं खायचं काम नाही, त्याच्या मागे कोणतरी असते. आम्हाला सुद्धा माहित आहे. निषाद आहेत, आमचे धवल आहेत, निखिल आहे, हे असतातच. पण तू हे काम करत असताना मला वाटतं दरवर्षी हे कार्यक्रम करत असतो. हे 5वं वर्ष आहे या ठिकाणी. हे काम करणं म्हणजे सोपं नाही मिळत. का मी सुद्धा लहानपणी जेव्हा क्रिकेट मॅच भरवायचो तेव्हा आमची टीम वर्क जे होतं, म्हणजे आम्ही सगळ्यांना घेऊन चालवतो, तसं तुझ्याकडे टीम वर्क आहे. हे टीम वर्क तू कायम ठेव. जरूर या ठिकाणी आज 12 संघाचा तुम्ही, मला फक्त एवढ्याच विभागातले 12 संघ आहेत. खरोखरच एक चांगला कार्यक्रम तुम्ही घेतलेला आहे हा. मी तुला खूप खूप तुझं अभिनंदन, शुभेच्छा तुला. या ठिकाणी काही सहकार्य लागलं तू सांग, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. निषाद आहे, धवल आहे, बंधू आहेत, आम्ही सर्व नगरसेवक तुझ्या पाठीशी आहेत. आता जे बोलले आमचे जहाजी धनंजय बोलले कि ग्राउंडचा विषय, मेरे मनवेलपाड़ा में भी ऐसा हो गया था, लेकिन एक आरक्षित जगह था, वो आरक्षित जगह अपन ताबे में लिया और अभी बड़ा ग्राउंड किया हुआ है. ये 5.5 साल हो गया, उसका अभी तक कुछ किया नहीं है. ते पहिला आता मी करणार आहे. मोठं ग्राउंड आहे. फुलपाड़ा में जो ग्राउंड में जगह है आदिवासी की, वैसे ही जीवदानी के मंदिर के नीचे वो भी आदिवासी की जगह है. तो टाइम में मैं खुद, मतलब भास्कर राव ठाकुर मेरे भाऊजी मेरे, वो टाइम में हम लोग जो आदिवासी जो पांथले कंपनी की जगह है उनको लेके वो जगह कैसा किया, क्या किया, वो प्रोसीजर रहता है. वैसी प्रोसीजर करके अपन कर सकते हैं तो जरूर 100% करेंगे. हमारे नगर सब नगर से, मतलब निषाद चोरगे है, बंधु है, सबको लेके जाएंगे. और उसमें प्रोसीजर करके क्या कर सकते हैं, कायम स्वरूपी, टेम्पररी करके फायदा नाही आहे. त्यासाठी आम्ही धन्यवाद नाही तर ते आम्ही करणारच आहेत. कारण आम्ही बघितलेलं आहे की मुलं आज इथे खेळायला येतात या ठिकाणी. काल रात्री मला वाटतं 1 वाजला, 1 का 1:30 वाजला या ठिकाणी. आज सुद्धा तुम्हाला 1-1:30 वाजणार या ठिकाणी. म्हणजे ही मुलं जी आहेत त्यांना कुठेतरी खेळासाठी ग्राउंड पाहिजे. आणि आज या चांगल्या कार्यक्रमामध्ये हा विषय निघाला. आम्ही जरूर या ठिकाणी, आम्ही नगरसेवक असलो तरी आम्ही पाठपुरावा करणार, पण तुमचं सहकार्य पण आम्हाला लागणार आहे त्या ठिकाणी. त्यामुळे तुमच्या सहकार्याने तुम्ही सुद्धा एक महापालिकेमध्ये महापौरांना, आपल्या आमदारांना, आपल्या आप्पांना एक अर्ज द्या की असं अमुक अमुक जागा आहे, त्या ठिकाणी आम्हाला ग्राउंड झालं तर बरं होईल. मग पुढचा प्रोसिजर आम्ही त्या ठिकाणी लागतो. ही प्रोसिजर करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. एक चांगला कार्यक्रम. या कार्यक्रमाला बोलून तेजस आणि तुझी टीम, सगळ्यांचे नाव मला माहिती नाही, बस तुमच्या टीमचे मनापासून आभार. आमच्या सगळ्यांकडून मनापासून आभार तुमचे. आणि खरोखरच म्हणजे हा कार्यक्रम करत असताना ही सोपी गोष्ट नसते, ते तुम्ही करून दाखवलेलं आहे. या ठिकाणी बोलून आमचा जो सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि लगेच आपल्याला विनंती केली आपण टॉससाठी याच्या दोन्ही कर्णधार हेमंत इलेवन आणि बारुंडा माऊली. येस, हेमंत इलेवनचा कर्णधार आलाय, बारुंडा माऊलीचा कर्णधार आपण या. चॅम्पियन आणि पीपीएल मागे असेल, मागे पीपीएल आहे. कोण मागेल? चॅम्पियन असा कॉल आहे आणि चॅम्पियन आला. सो विजय, नाणेफेकीचा कौल जिंकला, काय निर्णय असेल? मी फिल्डिंग करू. पीपीएल 5व्या वर्षामध्ये आले आणि समोर तुझा जवळचा मित्र दीपक बांबरे. सो कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? पीपीएलचा 5वा वर्ष आहे आणि आम्ही सगळेजण चांगलेच खेळण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. दीपक, टॉस विजयने जिंकल्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असताना कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? आम्ही 30+ करायचा प्रयत्न करू, सर्वांचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा जास्त वेळ घेणार नाही. केक कट आय थिंक करायचंय. या फुलपाडा प्रीमियर लीगला 5वं वर्ष आहे या स्पर्धेचं आणि त्यामुळे हा सेलिब्रेशन, केक कट सेरेमनी हा खेळ आमच्यासाठी खूप जीवाभावाचा आहे. आमच्या एकीकरणाचं कारण आहे, आमच्या एकात्मतेचं कारण आहे. आणि या खेळाने आम्हाला सर्वांना एक संघटित ठेवलंय, एकत्रित ठेवलंय. आणि म्हणूनच आमच्याकडून इतके चांगले कार्यक्रम या फुलपाडा नगरीमध्ये राबवले जातात. आणि अशाच क्रिकेट या खेळाचा एक घटक असणारी फुलपाडा प्रीमियर लीग, ज्याने फुलपाडा च्या क्रिकेटला एक वेगळा आयाम मिळवून दिलाय, एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलंय. अशा या फुलपाडा प्रीमियर लीगचा हा केक कट सेरेमनी 5वं वर्ष. आणि म्हणूनच या मैदानासाठी आणलेला हा केक तो कट केला जाणार आहे. सो संपूर्ण कोर कमिटी टीम, फुलपाडा क्रीडा मंडळ
चल, ही सगळी छोटी मंडळी या सगळ्यांनी हात लावा. जोरदार टाळ्या. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy? धन्यवाद संपूर्ण आयोजन कमिटीचं. हा केक पूर्णपणे घेऊन जायचंय. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. सर्व मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. चला, बाकी सर्व संघ आपापल्या जागेवरती यायचंय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय हेमंत तिलेवंडे. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं बारंडा बावली संघाला. धन्यवाद.